चवीची कुरकुरीत धमाल। आता पुन्हा एकदा महाराष्ट्र लाईव्हमध्ये आणखी काही घडामोडींचा सविस्तर आढावा वेगवान स्वरूपात। सुरुवातीला बातमी येते अयोध्येमधून। उत्तर प्रदेशातल्या अयोध्येमध्ये असलेल्या श्रीराम मंदिराच्या दानपेटीतील निधीच्या अपहाराचं प्रकरण सध्या देशभरात गाजतंय। याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी काल मातोश्री निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली आणि अप्रत्यक्षपणे भाजपच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याचा निर्णय जाहीर केला। ठाकरेंची शिवसेना उद्या मुंबईतल्या दादरच्या मारुती मंदिर परिसरात रामरक्षा आणि महाआरती आंदोलन करणार आहे। या आंदोलनाचा ठाकरेंच्या शिवसेनेकडून टीजर जारी करण्यात आला आहे। या आंदोलनासाठी स्वतः तिकडे जाणार असून ज्यांनी हिंदुत्व आणि बाळासाहेबांचे विचार सोडलेले नाहीत ते देखील या आंदोलनात येऊ शकतात असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलंय। येत्या रविवारी 5 तारखेला संध्याकाळी 4च्या सुमारास दादर इथे पुणे ठिकाणी जो एक कबूतरखाना होता तिथे एक मारुतीचं मंदिर आहे आणि तिथे मग आम्ही रामरक्षा आंदोलन करतो। त्याच्यात साहजिकच आहे की रामरक्षा एक जसं पूर्वी आम्ही महाआरती करत होतो हिंदूंना जाग करण्यासाठी, आता हिंदू जागे झाले, आता हिंदू त्यांना जाब विचारतील, तो जाब विचारण्यासाठी आम्ही तिथे रामरक्षा म्हणू येत्या रविवारी 5 तारखेला। तर एका गुन्ह्यात 5 पेक्षा अधिक लोक असतात तेव्हा ती चोरी नव्हे दरोडा असतो अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली। तर काँग्रेसच्या सांगण्यावरून प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला तुम्ही गेला नाहीत त्यामुळे तुम्हाला प्रभू श्रीरामाच्या मंदिरावर बोलण्याचा अधिकार नाही असं म्हणत भाजपचे नवनाथ बन यांनी त्यांच्यावर पलटवार केला। एखाद्या गुन्ह्यात जेव्हा 5 पेक्षा किंवा 5 लोक सहभागी असतात तेव्हा तो चोरी नसते, तो दरोडा असतो। इथे 5 पेक्षा जास्त लोक आहेत त्याच्यामुळे राम मंदिरावर दरोडा पडला आणि हे एखाद दुसऱ्या माणसाचं काम नाही। कारवाई संपूर्ण जो राम मंदिरचा ट्रस्ट आहे त्यांच्यावर व्हायला पाहिजे। ते कर्तव्यात चुकलेले आहेत, ते कर्तव्यात चुकलेले आहेत। देशभरातील साधू संत अनेक दिग्गज लोक अयोध्येला प्रभू रामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी उपस्थित होते। त्यावेळेला उद्धवजी ठाकरे मातोश्रीमध्ये बसून होते। त्यावेळेला उद्धवजी ठाकरे यांना वाटलं नाही की आपण प्रभू रामलल्लाच्या दर्शनाला जावं, त्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी उपस्थित राहावं असं उद्धवजी ठाकरे यांना वाटलं नाही, कारण त्यांना काँग्रेसची भीती होती। प्रभू रामचंद्रांच्या मंदिराबद्दल तुम्हाला बोलण्याचा कवडीचाही अधिकार नाही, कारण तुम्ही काँग्रेसच्या सांगण्यावरून प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी गेला नव्हतात। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीस यांना खरमरीत पत्र लिहिले आणि राज्यातल्या सध्याच्या राजकीय वातावरणावर आणि सत्ताधारी नेत्यांच्या वर्तनावर टीका केली आहे। लोकांच्या मृत्यूवर एक आमदार आणि पदाधिकाऱ्याच्या कथित हसण्याचा उल्लेख करत अशा प्रकारावर कारवाई का होत नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मौनावरही राज ठाकरेंनी प्रश्न उपस्थित केले। तर राज ठाकरेंनी केलेल्या टीकेला अमित साटम यांनी प्रत्युत्तर दिलं। घरात बसून पोस्ट करणाऱ्यांना उत्तर देणार नाही असं भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम म्हणतात। काही लोक घरामध्ये बसून पोस्ट लिहितात आणि स्टेटमेंट करतात। आजपर्यंत गेल्या 25 वर्षामध्ये उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना मुंबईकरांनी कधी रस्त्यावरती उतरलेलं असं पावसात बघितलंय का? ते मिसकन्स्ट्रू करण्यात येत आहे, त्याचा विपर्यास करण्यात येत आहे। कॉन्टेक्स्ट वेगळा होता आणि त्यामुळे फेक नरेटिव्ह पसरवून मला टार्गेट करण्याचं काम सुरू आहे। त्यांना ते करू द्या। खरं तर हे दोन्ही पक्ष ज्यांनी युती केली होती त्यांनी मुंबई महानगरपालिकेतल्या स्टँडिंग कमिटीतल्या अंडरस्टँडिंग करता आम्हाला अप्रोच केलं होतं, ते आम्ही धुडकावून लावलं आणि ते धुडकावून लावल्यामुळे त्यांचा राग अनावर झालाय, त्यांची चलबिचल झालेली आहे आणि त्यामुळे गेल्या 25 वर्ष जो मलिदा ते खात होते तो मलिदा त्यांना आता मिळत नाहीये म्हणून ते नाराज झालेत। खासदार संजय राऊत यांनी भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्यावर निशाणा साधलाय। त्यांचा एक फोटो ट्विट करत टीका केली आहे। अमित साटम यांचा फोटो जोडून मौत का सौदागर असं नमूद केलंय। तर साटम एक संवेदनशील नेते आहेत असं म्हणत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी बाजू सावरली। तुमचा मुंबईचा अध्यक्ष फिरी हसतोय, ही तुमची प्रतिक्रिया? फिरी हसतोय। या मृत्यूनंतर इतका क्रूर चेहरा बीजेपीचा या मुंबईत आणि महाराष्ट्रात आम्ही पाहतो। देवेंद्र फडणवीस तुम्ही संवेदनशील आहात ना, स्वतःला समजताय ना? तुमची संवेदनशीलता फक्त आमदार खासदार फोडण्यापुरतीच आहे का? अमित साटम हे प्रगल्भ नेते आहेत। बोलण्याचे कधी कधी संदर्भ असतात, टिपलं वेगळं जातं, सांगितलं वेगळं जातं।
रमेश साटप कधी असे त्या ठिकाणी इतक्या मोठ्या घटनेबद्दल असे हावभाव करणार नाही किंवा असं हास्य वगैरे करणार नाही. एका वेळी बोलून बोलून 2-3 विषय येत असतात, त्यामुळं एखादी घटना सांगितली मग दुसरी सांगितली, आपल्याला वाटतं पहिल्या घटनेबद्दल त्या ठिकाणी काय होते आहे. त्यामुळे अमित साटम हे सेन्सिटिव्ह नेते आहेत, संवेदनशील आहेत. त्यामुळं असं कुठलंही त्या ठिकाणी जे गैरसमज तयार करण्यात आला तो गैरसमज लोकांनी दूर केला पाहिजे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तब्येतीबद्दल महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांना शुक्रवारी अशक्तपणामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांची तब्येत स्थिर असल्याची माहिती आहे. सततची दगदग, धावपळ आणि यामुळे एकनाथ शिंदेंना अशक्तपणा आलेला, त्यांची तब्येत बिघडल्याचं सांगण्यात येत आहे. तर अतिमुसळधार पावसामुळे नागरिक अडचणीत सापडले असतानाच उपमुख्यमंत्री शिंदेंनी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असतानाही नागरिकांच्या समस्या सोडवण्याकरता पुढाकार घेतलाय. त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी, शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून नागरिकांना मदतीचं आवाहन केलं. तर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. धावपळीमुळे त्यांच्या प्रकृतीवर परिणाम झालाय. डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिलाय. मात्र शिंदे साहेब कामात व्यस्त राहणारे नेते असल्याचं सांगत त्यांना सध्या आरामाची गरज आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी पंढरपूरमध्ये दिली. ते इतकी धावपळ करतात, त्यामुळे डॉक्टर म्हटले थोडीशी विश्रांती घ्या. त्याच्यापेक्षा दुसरं काय नाही. साहेबांचं एकूणच आयुष्य हे इतकं असते की लोकांना समर्पित अशा पद्धतीची भावना त्यांची असते. त्यामुळे थोडासा नेहमीच्या एकूणच कामकाजामुळे जरा आजारी आहेत तर विश्रांती घ्या, अशा पद्धतीचा सल्ला आहे. पण त्यांचा स्वभाव असा आहे की ते विश्रांती सुद्धा घेत आहेत. त्यामुळे डॉक्टर म्हटले कधीतरी जरा थांबा, एखादा दिवस हॉस्पिटलमध्ये थांबला तर निश्चितपणानं थोडासा आराम मिळाला तर अजून ऊर्जा घेऊन काम करा. फडणवीस सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प मिसिंग लिंक पहिल्याच पावसात चर्चेत आलाय. 1 मे 2026 रोजी हा मार्ग खुला करण्यात आला. लोकार्पण केल्यावर हा मार्ग वाहतुकीसाठी खुला झालाय. मात्र मार्ग सुरू होऊन 2 महिने उलटत नाहीत तोवर या रस्त्यावर खड्डे पडायला सुरुवात झाली आहे. पहिल्याच पावसात मिसिंग लिंकवर खड्डे पडल्यानं सरकारच्या कार्यपद्धतीवरच सवाल उपस्थित होत आहे. पहिल्याच पावसामध्ये मिसिंग रोडवर खड्डे पडलेत. निश्चित त्याची दखल आता त्या खातं घेत असेल. जर काही तिथं चुकीचं झालं तर त्या अधिकाऱ्यावर कारवाई वगैरे हा नंतरचा भाग तर होताच, परंतु असं का घडलं याचं सुद्धा चौकशी करायला पाहिजे. आणि पहिल्या पावसात खड्डे पडणं हे चुकीचं आहे, याचं समर्थन आम्ही करणार नाही. कनेक्टिंग लिंकवर जिथे कनेक्टर आहे तिथे 2 त्या ठिकाणी खड्डे आहेत, पण पूर्ण कनेक्टिंग लिंकवर खड्डे पडले आहेत वगैरे हे योग्य नाही आहे. कुठलंही काम झाल्यानंतर पहिला पाऊस जो असतो, या पावसानंतर त्याच्यावर दुसरी लेअर येते. कारण त्या पावसामध्ये आपण त्याची ड्युरेबिलिटी टेस्ट करत असतो. त्या पावसामध्ये त्या ठिकाणी काय अडचणी येतील ते आपण टेस्ट करत असतो. पण हरकत नाही, निंदकाचे घर असावे शेजारी, त्यामुळे निश्चितपणे त्या संदर्भात योग्य काळजी MSRDC घेईल. छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी मतदान सुरू आहे. उद्या मतमोजणी होणार आहे. अर्ज माघारीनंतर मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आणि तब्बल 8 संचालक बिनविरोध निवडून आले. महायुतीने रणनीती आखत शिवसेना आणि भाजप उमेदवारांना बिनविरोध निवडून आणलं. मात्र उर्वरित 12 जागांकरता 31 उमेदवार मैदानात आहेत आणि थेट दिग्गजांमध्ये सामना आहे. यामध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना आहे. अतुल सावे, अंबादास दानवेंसह अनेक ठिकाणी मंत्री, आमदार, खासदार आणि त्यांच्या कुटुंबियांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर जिल्हा बँकेवरील नियंत्रणासाठी महायुती आणि महाविकास आघाडीची जोरदार मोर्चे बांधणी सुरू आहे. जिल्ह्यातल्या सहकार राजकारणाची दिशा निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट होणार आहे. आता बातमी एबीपी माझाच्या इम्पॅक्टची आहे. लातूर जिल्ह्यातल्या नणंद गावात खासगी सावकाराच्या जाचाला कंटाळून अनेक कुटुंबांनी आपली घरं सोडण्याची वेळ आलेली. खासगी सावकार कशा पद्धतीने एका कुटुंबाला आर्थिक, मानसिक, सामाजिक दृष्ट्या उद्ध्वस्त करतात याविषयीची बातमी माझाने समोर आणलेली. त्यानंतर आता खासगी सावकारांचं धाबदण आणलंय. माझाच्या बातमीची दखल घेत पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणा सक्रिय झाली आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी नणंद गावाला भेट दिली आणि ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या, त्यांच्या तक्रारी आणि माहिती नोंदवून घेतली. सावकारी विरोधात कारवाईची प्रक्रिया सुरू झाल्यानं गावातील नागरिकांमध्ये न्याय मिळण्याची आशा आहे. खासगी सावकारांमध्ये मोठी खळबळ उडाली. मराठीचा द्वेष करत इंग्रजीचा आग्रह धरणारी नागपुरातली बँक अखेर वठणीवर आली आहे. अपघातात मृत्यू झालेल्या गरीब कामगारांच्या वारसांना विम्याचे 2 लाख रुपये सुपूर्द करण्यात आले. 17 जुलै 2025ला नागपूरचे योगेश बोपसे यांचं अपघाती निधन झालं. त्यांच्या अपघाताची FIR कॉपी आणि इतर दस्तावेज मराठी भाषेत होते, मात्र इंग्रजी दस्तावेज आणण्याची सक्ती युनियन बँक ऑफ इंडियाने केली होती. माझाने हे वास्तव दाखवलं आणि मनसेने बँकेत जाऊन गोंधळ घातलेला. अखेर माझाने हा मुद्दा लावून धरताच बोपचे कुटुंबियांनी सादर केलेली विम्यासंदर्भातली अर्ज कागदपत्र बँकेने स्वीकारली. अखेर काल बोपचेंच्या आई आशाताई आणि भाऊ लोकेश यांना विम्याचे पैसे सुपूर्द करण्यात आले. बोपचे कुटुंबियांनी आता एबीपी माझाचे आभार मानले. केतन अग्रवाल हत्या प्रकरणी रोज नवनवी माहिती उघड होती. आता सिया गोयलचं एक नवं चॅट उघड झालंय.
केतनशी लग्न करायचं नसलं तरी कोणाला संशय येऊ नये म्हणून ती लग्नासाठी विमानाचं तिकीट बुक करण्याचा प्रयत्न करत होती. यासाठी ती चक्क मैत्रिणीचं आधार कार्ड वापरणार होती असं समोर आलंय. त्यासाठीच एक चॅट समोर आलंय. सियाने 25 मेच्या दरम्यान मैत्रिणीशी स्नॅपचॅटद्वारे संभाषण केल्याचं आणि तिचं आधार कार्ड मागितल्याचं समोर आलं. जे लग्न होणार नाही त्यासाठी विमानाचं तिकीट बुक करायचं तर आधार कार्ड दे अशी मागणी तिने या चॅटमध्ये केली. 25 मेच्या दरम्यानचं हे चॅटिंग आहे. त्यानंतर 30 मे पासून हत्येचे प्रयत्न करायला सुरुवात झाली. केतनची हत्या केल्यावर पोलिसांना गुंगारा देण्यासाठी सिया आणि चेतनने रचलेल्या प्लॅनिंगचा हा एक भाग होता का असाही शोध सुरू आहे. केतन अग्रवाल हत्या प्रकरणी मोठी बाब समोर आली आहे. सिया आणि चेतन यांच्या चॅटमध्ये कोडवर्ड आणि निकनेमचा वापर झाल्याचं समोर आलंय. सांकेतिक भाषेत केलेल्या संभाषणाला डिकोड करण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहेत. चेतनच्या मोबाईलमध्ये डिलीट झालेला डेटा परत मिळवण्यात पोलिसांना यश आलंय. सियाच्या घरातून 1 वर्ष जुना मोबाईल देखील जप्त करण्यात आलाय. या प्रकरणात सिया आणि चेतनची कोठडी वाढवून मिळावी अशी मागणी आता पोलिसांनी केली. महाराष्ट्रातल्या पुण्यातलं लोहगड हत्याकांड देशभरात गाजत असतानाच आता उत्तर प्रदेशात त्याहीपेक्षा भयानक हत्या उघड झाली आहे. तब्बल 45 दिवस बेपत्ता असलेला नवरा अखेर घरातल्या बाथरूममध्ये फरशीखाली गाडलेला सापडलाय. या प्रकरणाचा मास्टरमाइंड त्याची बायकोच निघाली आणि पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पत्नीला ताब्यात घेण्यात आलाय. तिची उलट तपासणी सुरू आहे. आग्रा इथल्या रेणुका धाम इथला हा प्रकार आहे. सुरेंद्र कुमार हा 44 वर्षीय व्यक्ती 18 मे पासून बेपत्ता होता. त्याची बायको रुबी सतत पोलिसांना येऊन त्याच्या शोधासाठी तक्रारी करत होती. अखेर सुरेंद्रच्या घरातच पोलिसांनी तपास केला. त्यात बाथरूमचं प्लॅस्टरिंग ताजं असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं आणि संशय बळावला. पोलिसांनी खोदकाम सुरू केलं आणि बाथरूम खोदल्यावर लादीच्या खाली सुरेंद्रचा मृतदेह आढळला. सुरेंद्रला दारूचं व्यसन होतं. त्यातून त्याचं पत्नी रुबीशी सतत भांडण व्हायचं आणि या भांडणांनाच कंटाळून रुबीने नवऱ्याची हत्या केली अशी कबुली तिने दिली आहे. धाराशिवच्या तुळजाभवानी देवस्थानच्या इनामी जमीन घोटाळा प्रकरणी आता जिल्हाधिकारी ॲक्शन मोडवर आहेत. महसूल मंत्री बावनकुळेंच्या आदेशानुसार 8 दिवसात चौकशी समिती स्थापन करून चौकशी करण्यात येईल अशी माहिती जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष कीर्तिकुरण पूजा यांनी दिलेली आहे. अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत होणार आहे. तिला लवकरात लवकर अहवाल सादर करावा असे आदेश देण्यात आले आहेत. मंदिर महासंघाच्या आरोपानुसार देवस्थानच्या 4121 एकर जमिनीपैकी 403 एकर जमीन खासगी व्यक्तीच्या नावावर, 63 एकर कुळाच्या नावावर आणि 158 एकर जमीन 7/12 फेरफार झाल्याचा आरोप आहे. आणि आता भिवंडी टीईटी पेपरफुटी प्रकरणी एक मोठी अपडेट आहे. टीईटी पेपरफुटी प्रकरणामध्ये आणखी 3घांना अटक झाली आहे. नरेश कुमार पूरणचंद माहोर, संजय कुमार सुरेशचंद्र शर्मा, बाबूलाल नारायणसिंग कुशवाहा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहेत. या तिन्ही आरोपींना आग्रा इथून अटक करण्यात आली आहे. महिम पत्रण प्रायव्हेट लिमिटेड प्रिंटिंग प्रेस आग्रा इथून प्रश्नपत्रिका बाहेर काढण्याच्या गुन्ह्यात थेट सहभाग असलेल्याचा संशय या तिघांवर आहे. तिघा आरोपींना अटक झाली आणि त्यांना भिवंडी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. 9 जुलैपर्यंत तिन्ही आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे आतापर्यंत टीईटी प्रकरणात 10 आरोपी हे अटकेमध्ये आहेत. आतापर्यंत 10 आरोपी या गुन्ह्यासंदर्भात पोलिसांनी अरेस्ट केलेले आहेत. आता जे कोर्टापुढे 3 आरोपी आणले होते त्या 3 आरोप्यांचा त्यांना प्रिंटिंग प्रेसमध्ये मदत केल्याप्रकरणी त्यांचे काय आर्थिक व्यवहार आहेत का हे तपासण्यासंदर्भात आज त्यांना मेहरबान न्यायालयापुढे आणलं होतं. त्यांचा एवढाच रोल आहे का हे तिथे वर्कर आहेत आणि ते वर्कर असल्यामुळे यांचं तर काही कुठे लागेदोरे काही आर्थिक व्यवहार असं तर काही दिसून येत नाही. काम केले, मदत केले, मालकाने जे सांगितलंय त्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. ते प्रिंटिंग प्रेसमध्ये कित्येक प्रकारचे पेपर छापले जातात. त्यांना जर करायचं असतं, आज कोर्टापुढे आमचा हाच डिफेन्स होता, त्यांना जर त्या प्रश्नपत्रिका व्हायरल करायच्या असत्या, द्यायच्या असत्या तर आम्हीच आमचं सेल आउट केलं असतं. तर कोर्टाने आमची पण मागणी मान्य केलेली आहे आणि 9 तारखेपर्यंत कोर्टाने त्याच्यामध्ये पोलीस कस्टडी दिलेली आहे. वसई पूर्वेकडल्या मधुबन परिसरात पाण्यात अडकलेल्यांचं बचाव कार्य सुरू आहे. 20 ते 25 जणांचा रेस्क्यू करण्यात आला आणि त्याला सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं. तर वसई पूर्वेतल्या मधुबन परिसरातील जिथे मुसळधार पावसामुळे पाणी साचलंय, अनेक ठिकाणी पाण्याची पातळी गळ्यापर्यंत पोहोचली, त्यामुळे स्थानिक रहिवासी हे अडकलेले आहेत. परिस्थितीचं गांभीर्य ओळखत अग्निशमनाने तात्काळ बचाव कार्य सुरू केलं आणि दोरीच्या सहाय्याने जवानांनी पाण्याखाली गेलेल्या भागात पोहोचून सुमारे 15 ते 20 जणांना किंवा 20 ते 25 जणांना वाचवलेलं आहे. बचाव कार्यादरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी लोकांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्यासाठी अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीमध्ये काम केलं आहे. वसईच्या सकवार गावात पुरात अडकलेल्या 19 नागरिकांची सुखरूप सुटका झाली आहे. पुरात 2 कुटुंबातील 13 नागरिक तसंच शेजारील कंपनीच्या शेडमध्ये अडकलेले 6 कामगार असे एकूण 19 जण पुराच्या पाण्यामध्ये अडकलेले. या घटनेची माहिती मिळताच मांडवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रणजित आंधळे यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतली. महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने संयुक्त बचाव मोहीम राबवली आणि सर्व 19 नागरिकांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. आणि या सुटका करण्यात आलेल्यांमध्ये 14 पुरुष, 3 महिला आणि 2 लहान मुलं आहेत. सर्वांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय.
तसंच पेल्लार परिसरातल्या घरी आणि नातेवाईकांकडे त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली. परिसरातल्या पूरस्थितीवर पोलीस प्रशासन सातत्याने लक्ष ठेवून आहे. रायगडच्या ताम्हिणी घाटामध्ये कोंडेथर गावाच्या हद्दीत दुचाकीला अपघात झाला आणि दुचाकीस्वार अखिल जाधव यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. अखिल जाधव माणगाव येथे महसूल विभागात सहाय्यक म्हणून कार्यरत होते आणि या अपघाताची ही बातमी आता समोर येते. आता आणखी काही घडामोडींचा वेगवान आढावा घेऊया. रायगडच्या रोहा तालुक्यातल्या वाली ग्रामपंचायत हद्दीतील सवाणे गावालगतच्या प्रभात पोल्ट्री फार्ममधून निघणारं मैलायुक्त आणि रासायनिक सांडपाणी कोणत्याही प्रक्रियेविना थेट नदीमध्ये सोडलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. यामुळे नदीचं पाणी पूर्णपणे दूषित झालंय. परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. या दूषित पाण्यामुळे परिसरातल्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झालाय. या बेजबाबदार प्रकाराबाबत स्थानिक नागरिकांनी पोल्ट्री चालकांना जाब विचारला. तसंच प्रशासक आणि ग्रामसेवक यांनी प्रत्यक्षात पाहणी केली. ग्रामपंचायतीकडून लेखी पत्र देखील देण्यात आलं. स्थानिक प्रशासनाकडे लेखी तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नाहीये. त्यामुळे प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराबद्दल नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय. नाशिकमध्ये अन्न औषध प्रशासनाने धडक कारवाई करत 2 दिवसात 20 हॉटेल्स आणि रेस्टॉरंटची तपासणी केली आहे. अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन झाल्यानं 7 आस्थापनांचे परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले आहेत. तर परवाना नसलेल्या 4 हॉटेल्सना व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. तसंच अस्वच्छता आणि नियमभंग करणाऱ्यांवर पुढेही कठोर कारवाई सुरूच राहील असा इशारा एफडीएने दिलाय. वारकऱ्यांसोबत पंक्तीत उपस्थित राहून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी पंढरपूर दौऱ्यादरम्यान आषाढी वारीच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी नवीन भक्तनिवास इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती लावली. भक्तनिवास परिसरात आयोजित वारकऱ्यांच्या भक्तिपंक्तीमध्ये वारकऱ्यांनी केलेल्या आग्रहाचा मान राखत सुनेत्रा पवार यांनी त्यांच्यासोबत पंक्तीत बसून महाप्रसादाचा लाभ घेतला आणि त्यांच्या साधेपणाच्या आणि वारकरी परंपरेप्रती असलेल्या आदराच्या भावनेचं उपस्थित वारकऱ्यांनी स्वागत केलं. यवतमाळमध्ये जिल्ह्यात मध्यरात्रीपासून संततधार पाऊस सुरू आहे. दिव्यांग बांधव विठुरायाच्या दर्शनासाठी आज पायी पंढरपूरच्या वारीला निघालेत. सेवा समर्पण प्रतिष्ठानच्या वतीने मागील 3 वर्षांपासून ही दिव्यांगांची वारी काढली जाते. माजी राज्यमंत्री मदन येरावार, पालकमंत्री संजय राठोड, नगराध्यक्ष ॲडव्होकेट प्रियदर्शनी उईके यांनी या वारीमध्ये सहभागी होऊन दिव्यांग बांधवांचं मनोबल वाढवलेलं आहे. यवतमाळ ते पंढरपूर अशा 22 गावांचा थांबा घेत 531 किलोमीटर पायी चालत ही वारी विठुरायाच्या दर्शनाकरता पंढरपूरमध्ये पोहोचणार आहे. अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले इराणचे माजी सर्वेसर्वा आयतुल्ला अली खामेनी यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली आहे. आजपासून 9 जुलैपर्यंत अंत्ययात्रा इराणच्या विविध शहरात जाणार आहे. तब्बल 3000 किलोमीटरची अंत्ययात्रा असेल. त्यानंतर 9 जुलैला त्यांना विधिवत मशहद शहरात सुपूर्द खाक म्हणजे दफन केलं जाईल. या अंत्यसंस्कार विधींकरता जवळपास 100 देशांमधून प्रतिनिधी उपस्थित राहतील. मशीद, मदरसे, विद्यापीठं, सार्वजनिक संस्था सर्वच ठिकाणी अंत्यदर्शनाची सोय करण्यात आली आहे. रस्त्यांवर शोकप्रित्यर्थ काळे झेंडे लागले आहेत. घरांवर काळी कापडं लावण्यात आली आहेत. 6 जुलैला तेहरानमध्ये जुलूस काढण्यात येईल. 4 महिन्यानंतर 9 तारखेला मशहद शहरात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. तर इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला अली खामेनी यांच्या अंत्यविधीच्या पार्श्वभूमीवर त्यांचे पुत्र मोजतबा खामेनी सुरक्षेच्या कारणास्तव उपस्थित राहणार नसल्याची माहिती समोर आली आहे. मात्र त्यांच्या अनुपस्थितीमुळे इराणच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. 4 ते 9 जुलै दरम्यान तेहरान, कोम, मशहद आणि इराकमधील काही पवित्र स्थळांवर अंत्यविधी कार्यक्रम पार पडणार आहे. तर इराणच्या आयतुल्ला अली खामेनी यांना भारत सरकारकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. बिहारचे राज्यपाल सय्यद अता हसनैन आणि परराष्ट्र राज्यमंत्री पवित्र मार्गरेटा तेहरानमध्ये उपस्थित आहेत. महबूब मुफ्ती सलमान खुर्शीद यांच्यासह भारतातील धार्मिक नेते देखील श्रद्धांजली देण्याकरता पोहोचले. आणि आता पावसासंदर्भातल्या आणखी काही घडामोडींचा वेगवान आढावा. गेल्या आठवड्याभरापासून जोरदार पावसामुळे खारघर इथला पांडवकडा धबधबा ओसंडून वाहतोय. मुसळधार पावसामुळे पांडवकडा धबधब्याचं रौद्र रूप पाहायला मिळतंय. खारघर येथील पारसी खिल डोंगर रंगात उंचावरून पडणाऱ्या पांडवकडा धबधब्याचं पर्यटकांना आकर्षण वाटत असतं. त्यामुळे मोठ्या संख्येने पर्यटक या ठिकाणी येतात. मात्र धबधब्यावर गेल्या काही वर्षात अनेक मृत्यू झाल्यानं पर्यटकांना या ठिकाणी जाण्यास बंदी घालण्यात आली. नाशिक जिल्ह्यातल्या संततधार पावसामुळे निसर्ग पुन्हा एकदा बहरलाय. सुरगाणा तालुक्यातल्या भिवतास धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित झालाय. त्याचं विहंगम दृश्य पर्यटकांना आकर्षित करते. तर केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, गुजरातमधील पर्यटक देखील धबधब्याचं आकर्षक रूप बघण्यासाठी गर्दी करतात. धोकादायक घाट रस्ता लक्षात घेत वाहन सावधपणे चालवावं, कोणतेही स्टंट टाळावेत असं आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं.
तर पावसामुळे कोकणातले धबधबे देखील प्रवाहित झाले, त्यामुळे मजा लुटण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांची पर्यटकांची पावलं वळत आहेत. रत्नागिरी तालुक्यातल्या पानवल धरणावर अशीच गर्दी पाहायला मिळते. वीकेंड असल्यामुळे ही पर्यटकांची संख्या हळूहळू वाढते. तर तळकोकणातील कणकवलीमधील निसर्गरम्य सावडाव धबधबा पावसामुळे प्रवाहित झालाय. वर्षा पर्यटनासाठी अनेक जणांना कोकणातल्या धबधब्याजवळ पर्यटकांचा आनंद लुटायचा असतो, त्यासाठी सर्वात सुरक्षित असा सावडाव धबधबा आहे. जिल्ह्यामध्ये कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक धबधबे प्रवाहित झाले. गर्द हिरव्यागार वनराईतनं फेसाळ्यात कोसळणारा सावडाव धबधबा 60 ते 70 फूट रुंदीचा आणि 30 फूट उंचीच्या काळ्या कातळावरून फेसाळ्यात कोसळतो. गर्द वनराईतनं वाहत या धबधब्याचं रूपांतर पुढे ओहोळात होतं. मुंबई गोवा महामार्गावरून सावडाव धबधबा जवळ असल्यानं पर्यटकांचं आवडीचं ठिकाण आहे. महाराष्ट्रातील मालदीव म्हणून ओळखले जाणारा सिंधुदुर्ग जिल्हा देशविदेशातल्या पर्यटकांना आकर्षित करतोय. महाराष्ट्र राज्यातील पहिला काचेचा पूल सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या नापणे धबधब्यावर उभारण्यात आलाय आणि पर्यटकांच्या पसंतीस तो उतरतोय. बारामाही वाहणारा नापणे धबधबा आणि काचेच्या पुलावरनं पर्यटकांचा आनंद घेण्यासाठी पर्यटक गर्दी करतायत. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या वैभववाडीत वर्षा पर्यटनाचा आनंद हा पर्यटक घेत आहेत. कोल्हापूरचा प्रसिद्ध राऊतवाडीचा धबधबा ओसंडून वाहतोय. राधानगरी तालुक्यातला हा धबधबा 50 ते 60 फुटावरनं कोसळत असतो. त्याचं विहंगम दृश्य पाहण्यासारखं असतं. पावसाचा जोर वाढलाय, त्यामुळे धबधबा प्रवाहित झालाय. धबधब्याचे तुषार अंगावर झलक वर्षा पर्यटनाचा आनंद हजारो पर्यटक घेत आहेत. आता पर्यटकांची पावलं राऊतवाडीच्या या धबधब्याकडे वळत आहेत. निसर्गाची अद्भुत देणगी लाभलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 2 ते 3 दिवसांपासून पावसाचं सातत्य पाहायला मिळतं. धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस कोसळतोय. भंडारदरा धरण जवळपास 30% भरलंय. या दमदार पावसामुळे परिसरातील भात पिकास दिलासा मिळालाय आणि संपूर्ण परिसरात आता हिरवा शालू पांघरलाय. परिसरातील वसुंधरा फॉल, कोयटेंबे फॉल, नेकलेस फॉल, रिव्हर्स फॉल्स यासह ओढे नाले धबधबे ओसंडून वाहत आहेत. छोटे छोटे बंधारे भरले आहेत. संपूर्ण परिसर हिरवाईने नटलाय. निसर्गाचे अद्भुत सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची पावलं भंडारदरा परिसराकडे वळत आहेत. भंडारदरा पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासात घाटघरमध्ये 70 मिलीमीटर, रतनवाडीत 68 मिलीमीटर तर पांझरे भागात 53 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. या होत्या वेगवान